सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात नेमकं काय काय घडलेलं आहे त्याबाबतच्या बातम्यांनी। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधील पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर। त्यांना प्रश्न विचारतो, एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा, यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संमत नाही। कोण कोणाला भेटलं त्यावर राजकारण होत असेल तर ते योग्य नाही, लोकशाहीत संवाद व्हायला हवा। सुरेश धस यांनी भेट घेतली असली तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार अशी त्यांची भूमिका आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंडे धस भेटीवर पहिली प्रतिक्रिया। कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही आहे। लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहायला पाहिजे। कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचारावरून सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंबरोबर कापूस सोयाबीन तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या, धस यांचं कृषी विभाग सचिवांना पत्र। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भेटीवरील प्रश्नावर अजित पवार संतापले। बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागर यांनी भेट घेतली, अजित पवारांची माहिती। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला, ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। बीडमध्ये मांडवली सुरेश धस धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याची धस यांना सूचना असल्याचाही आरोप। आगा बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती, टिप्पर टिप्पर, असे सगळे शब्द रांगड्या भाषेमध्ये ही मांडल्या जात होती। आणि आता मांडोली 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 या शब्दाची गुंज या प्रकरणातून आपल्याला ऐकू येत आहे। गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाही, तर राजकारणी कधी उलटतील हे सांगता येत नाही। सुरेश धस यांच्या विरोधात सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश। सीआयडीनं केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश। कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांना माहिती आहे। पाठीराख्यांकडून कृष्णा आंधळेला अभय, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। मर्तकाचे जे कोणी पाठीराखे आहेत किंवा त्या कृष्णा आंधळेला ज्यांनी कोणी पोचलं होतं त्यांचं मात्र त्यांना अभय आहे। या गोष्टीला त्यांची परमिशन आहे की चुकीच्या गोष्टी करण्यापासून अजिबात कुणीही त्यांचा कुठलाही, मग त्यांचा कोण पाठीराखा आहे ते त्यांना माहिती।